या ठिकाणी संतोष अण्णा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मनीष भोईर. मात्र फलंदाजीसाठी पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल. पाहतोय आपण. बेस्ट ऑफ लक बोथ टीम टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. पहिला चेंडू हा सुरेख फटका मात्र दमदार या ठिकाणी पाहायला मिळाला. कोलवेटीचा टप्पा होता परंतु त्याला मात्र ज्या पद्धतीने दिशा दिली ब्रिजेसच्या अगदी बाजूला चेंडू नक्कीच निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. पुढचा चेंडू दुसरा चेंडू आपण पाहतोय. फटका लेग साईडच्या दिशेने आणखीन एक धमाकादार चौकार. तुषार त्या ठिकाणी होते आपण पाहतोय. तुषार परंतु सरळ चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी 2 चेंडूवर येत आहेत 8 धावा. 2 चेंडूवर 8 धावा आले आहेत. पाहतोय आपण ही लढत रंगतदार असणार आहे. कारण जर पाहिलं तर 2 संघांवर मात करून आलेली ही टीम आपण पाहत आहेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तुषार लढे याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला अडवलंय. सिंगल रन्स इथे मात्र नक्कीच घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 9 धावा. आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट. पुन्हा एकदा सिंगल रन्स घ्यायचे आहे. नक्कीच जाणीव आहे. 10 धावा होत आहेत. चेंडू क्रमांक 4 फेकून झालाय. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याचं आपण देऊयात सन्मान चिन्ह. सन्मान चिन्ह देण्यासाठी नक्कीच GNCC बी संघ आपण पाहतोय सन्मान चिन्ह या ठिकाणी घेतलं जाईल. गॅप शोधला आहे. आणखीन एक चौकार. या ओव्हरमध्ये तब्बल जर पाहिले तर 3 चौकार आणि 2 सिंगल असे एकंदरीत आपण पाहतोय. धावसंख्या 14 धावा झाल्या आहेत. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केलाय परंतु चांगले क्षेत्ररक्षण. इथे फेकी थोडीशी नक्कीच गचाळ राहिली. ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होते. 15 धावा स्कोरवरती. चला मॅच आपण पुन्हा एकदा स्टार्ट करतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालं. थोडंसं महाराणीचं षटक नक्कीच राहिलं गेलं. तब्बल 15 धावा जमवल्या. आता प्रेम मोरे येतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. कल मैसेज पढ़ने वाला है ग्रुप पे. मैसेज गिरा लेट का. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हलकीशी बॅट लागते. चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स त्या ठिकाणी मिळेल. 1 ने धावसंख्या वाहिली तर 16 धावा आतापर्यंत लागली जात आहे. षटक क्रमांक दुसरं. प्रेम आले मात्र चांगली कामगिरी करतोय. चांगला चेंडू हाताळतोय. इथून जर पाहिलं तर कुणाल आणि दुसऱ्या बाजूला मनीष टॅप करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपरली फटका होत नाहीये. विकेटचा चान्स परंतु नाही. मात्र आपण पाहतोय समीर कान या ठिकाणी पाहायला मिळाला. आतापर्यंत 2 चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी खर्च केले प्रेम मोरे.
येणाऱ्या चेंडूचा खेळ विचार केला तर या ओव्हरमध्ये 4 चेंडू येणं बाकी आहेत अजूनही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न कुणाल, म्हणजे प्रेमची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून शॉर्ट पिच लेंथ ही कुणाल पिक करू शकतोय, फटका मारू शकतोय. ही लेंथ वापरणं खूप चुकीचं आहे, तेच मात्र नक्कीच मनामध्ये. परंतु आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला मनीष भोईर, याच्याकडे क्षमता वेगळी आहे. गॅप शॉट, टॅप शॉट हे दोन्ही फटके मारू शकतोय. आहा, इथे मात्र बॅटची एज लागली की काय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु नाही, पंच दर्शवतायत नॉट आउट. इथे मात्र पाहतोय फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षण वा, करण ठाकूर आपल्याला बॉल मिळाला त्या ठिकाणी. अगदी झुंजला गेला या चेंडूला पकडण्यासाठी. शेवटचा चेंडू, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत. धावसंख्या 18 धावा झाले. 14 होती ना, 15 होती, 3 झाले आतापर्यंत. 3 धावा खर्च करतोय, शेवटचे चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर कमबॅक केलंय. 1.1.1.1 असं मात्र नक्कीच आपण पाहतोय. फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 3 चेंडू डॉट आले. चला आपण पाहतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. तो 4 बजे तक खेलेगा बोलते दोपहर में. 22 टीम में 22. तर आपण पाहतोय पुढचे षटक. पहिला चेंडू टपचा प्रयत्न परंतु नाही. आदित्य आपण पाहतोय दुसरा चेंडू हाताळण्यासाठी षटक क्रमांक 3. पण एकदा टॅपचा फटका सक्सेस होईल. निघून जातोय चेंडू 4 धावांसाठी. 22 धावा झाल्यात. अहो, गॅप खेळायचा होता इथे मात्र रनआउटचा चान्स, परंतु नाही. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा. धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा कुणाल. ओ, इथे मात्र विकेटचं होईल पतन. गडी बाद होतोय. कुणाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. तर या जाऊया पुण्याचे एकदा. गडी बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण समर्थ ओपनिंग फलंदाज आहे, परंतु आज 1 डाऊनला इथे मात्र चान्स दिला गेलाय. ओहो, टॅपचा फटका, कडक प्रहार. 4 धावांसाठी. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली 27 धावा. षटकातील आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक. इथे पुन्हा एकदा जाग गॅप खेळायचा होता, परंतु नाही. सिंगल रन्स मिळेल. डिक्लेअर झोनकडे जातोय चेंडू. समर्थ बॅट्समन आहे.
इथे मात्र धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच 28 रन्स, 28 धावा झाल्या आहेत. आतमधून शॉर्टकट टर्न मारतात माहिती आहे इकडे आतमध्ये वाडी आहे तिकडे. तर आपण पाहतोय सुरेख सुरुवात केली गेली ज्या पद्धतीने समर्थक खेळला परंतु आज आता मात्र शेवटचे षटक घेऊन आलाय. कारण चेंडू पंच मात्र दर्शवत आहे त्याच वाईट चेंडू आहे. इथे समर्थाला मात्र माघारी परतावं लागेल, जाणीव आहे. कारण की धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 28 धावा झाल्या आहेत. 29 धावा, सॉरी वाईड चा इशारा आलाय. तर आपण पाहतोय अंपायर डिसिजन काय ना, ना यस आपण फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक तर घेतले, मात्र बघूया मनीष भोईर चेंडूवर काय खेळेल. मारण्याचा प्रयत्न परंतु पायावर चेंडू आढळतोय, इथे रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय.
पुढचा चेंडू मनीष हा टॅप केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण ब्रिजेश, चांगलं क्षेत्ररक्षण ब्रिजेश कडून आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र दक्षत आलाय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू झाले आहेत. ते मात्र आपण पाहतोय अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा करण, हो सिंगल आहेत, नक्कीच सिंगल आहेत आणि रन्स मात्र या ठिकाणी जमवले जात आहेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनीष भोईर, चला प्रत्येक चेंडूवर तुम्ही टाइम वेस्ट करू नका प्लीज, उशीर झालाय. पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळतोय, रन्स नाहीये, डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत थांबवली गेले. धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा झाल्या आहेत आणि षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक. हो क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, गडी बाद होतोय. नहीं लेगा वो, वही लेगा. तर पाहतोय पण 31 धावांचं लक्ष असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय दोन फलंदाज करण आणि दुसऱ्या बाजूला प्रेम मैदानाच्या आतमध्ये येताना 31 धावा, म्हणजे लक्ष जर पाहिलं तर अगदी चांगली मॅच बनू शकते. लढत शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते. बघूया. तर आपण पाहतोय 31 धावांचं लक्ष आहे. कारण पाणी पाणी घेऊन जायचंय, पाणी प्लीज. तर सलामीचा फलंदाज करण, नॉन स्ट्राईक एंडवर प्रेम आणि गोलंदाज जर पाहिलं तर बिगेश भोईर. पहिला चेंडू अगदी सरळ
बॅटने खेळून काढलाय, चौकार येतोय, प्रतिउत्तर दिलंय. ज्या पद्धतीने मनीष भोईरने पहिल्या चेंडूवर चौकार मारली होती त्याच पद्धतीने जर पाहिलं तर करण देखील दर्शवतोय पहिल्याच चेंडूवर चौकार. बिगेश पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर ही देखील चौकार असणार आहे. 2 चेंडू 2 चौकार, 8 धावा स्कोरवरती. आठ धावा झाल्या आहेत आतापर्यंत. आपण पाहतोय 31 धावांचं लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बिगेश, पुन्हा एकदा चॉप केलाय चेंडूला, मात्र कुणाल त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला अडवतोय. चांगल्या चेंडूला अडवलं गेलं कोणाच्या माध्यमातून. तर पहिला चेंडू फेस करेल नक्कीच प्रेम मोरे. आतापर्यंत धावसंख्या झाल्या आहेत 9 धावा. फटकासोडे एक गॅप मध्ये खेळलाय. मनीष भोईर आधीच निघाले होते चेंडूला अडवण्यासाठी, मात्र त्यांच्या अगदी बाजूला चेंडू ट्रॅव्हल होऊन मीत आणि जर पाहिलं तर मनीष यांच्या गॅप मधून चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार आलाय. तर धावसंख्या 4 ने आणखीन फ्लाय होईल. 17 धावा झाल्या आहेत. पहिले षटक जर पाहिलं तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टॅपचा फटका, चौकार मिळतोय. 21 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर जलद गतीने या धावा बनवल्या आहेत. ज्या पद्धतीने करणने 3 फटके मारले, 2 फटक्यावर 2 चौकार पाहायला मिळाले आणि एक सिंगल घेतला, आणि त्यानंतर पाहिलं तर 3 चेंडूवर 3 चौकार प्रेम देखील दर्शवतोय. म्हणजे एकंदरीत 5 चौकार आले आहेत या ओव्हरमध्ये आणि एक सिंगल रन्स, अशा एकंदरीत 21 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हा चेंडू अवांतर 9 धावांची अजूनही आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. फटका तर सुरेख, परंतु त्या ठिकाणी मी चांगले क्षेत्ररक्षण दर्शवतोय. रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षण बिगेश आपल्याला पाहायला मिळाला. तिकडे झोन कडे गेला, सिंगल रन्स मात्र नक्कीच काउंट केला गेला. हा क्लीन बोल्ड मिस केलंय, परंतु सरळ पायांच्या मधून चेंडूला इथे मात्र पाहिलं तरी हिट केलं गेलं. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड वरती 23 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पंधरा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना आणखीन 1 रन्स कमी होईल. आता मात्र आपण पाहतोय 14 चेंडू आणि 7 धावा. तर नक्कीच 7 धावांची आवश्यकता आहे. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकले गेलाय. अगदी वेगाने चेंडू काढला, सरळ स्वीप होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, समर्थच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. पुन्हा एकदा वाईट +1, 2 धावा येतील. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे कुणाल याच्या गोलंदाजीतून. फटका तर इथे मात्र प्रॉपरली नाहीये. डॉट चेंडू येतोय. इथे जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच आपण पाहतोय 26 धावा. हो सुरेख फटका परंतु अडवलाय चेंडूला. कारण दर्शवत आहेत गोलंदाजी टाक्सवर जर पाहिलं तर समर्थ. हो चांगला चेंडू आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. रन्स घ्यायचा प्रयत्न आहे परंतु बॅटीतनं येत नाही आहेत. मात्र समजदारीने खेळलाय कारण जाणीव आहे त्याला इथून मात्र जिंकणं हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. पुन्हा एकदा सिंगल रन्स डिक्लेअर झोनकडे घेऊन जाईल. स्कोरचा जर विचार केला तर आतापर्यंत 28 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 3 धावा आणि चेंडूवर आणखीन एक सिंगल रन्स मिळतोय. 2 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 2 धावा. फटका तर चांगला आहे आणि चेंडू चौकार. संघ जर पाहिलं तर YBCC संघ वेवूर संघ इथे मॅच विन होते. आणि जर पाहिलं तर 2 पॅनलमधून एक पॅनलमध्ये तारापूर 11A संघ आणि बी पॅनलमधून जर पाहिलं तर टॉप 4 मध्ये YBCC वेवूर संघ प्रवेश केलेला आपल्याला